आजचा विकेंडचा आवर बघितलात, सलमान खान नव्हते आज, तर रोहित शेट्टी हे आज शो होस्ट करत होते. रोहित शेट्टींनी सुरुवातच अशी केली की आज सलमानबाई नाही आहेत तर मला पाठवलं आहे आणि आम्हालाकडे बघून हसत आहेत. लास्ट टाईम असंच सलमान खान नव्हता आणि फराह खान शो होस्ट करायला आली होती. मला आठवत असेल अवेजचं एविक्शन, त्यावेळी फराह खान आली होती शो होस्ट करायला. तर त्यावेळी अमालची चांगली शाळा झाली होती. तर यावेळी पण अमालने घरामध्ये ऑलरेडी बिग बॉसला बाईस बोलून घाण करून ठेवलेली आहे. तर त्यामुळे अमालकडे बघून रोहित शेट्टी हसत होता आणि अमाल पण म्हणतोय हा अभिमय चला जातो आहे असे. रोहितने सुरुवात तानिया आणि फरहानावरून केली. त्यांना टॉन्ट मारले. त्यांना फरहानाला रोहितने म्हटलं की बाबा मी पण एक शो चालवतो आणि हो तो टी व्हीवरती चालतो. कारण फरहाना जी ह्याला म्हटली होती गौरवला की तुझे कोण पहचानता है, हे टी व्ही वगैरे मैं नाही करते असं काहीतरी म्हटली होती. तर त्याच्यावरून त्याने तिला तो टॉन्ट मारला आणि त्याने तानियालाही म्हटलं की बाबा शो खरीदना चाहते हो तो बोलो, मैं एक शो होस्ट करता हूँ, चाहे तो डील करवा के दे सकता हूँ. आणि मग रोहित शेट्टी आला प्रणितवरती. त्यांनी प्रणितला विचारलं की बाबा की तू अश्नूरला का सेव्ह केलं. तर प्रणितचं एक्सप्लेनेशन मला खूप अगदी चांगलं वाटलं. डिटेलमध्ये ते एक्सप्लेनेशन बऱ्यापैकी सगळ्यांना ऐकवता आलं. कारण त्यामध्ये त्याने एक्सप्लेन केलं कशा प्रकारे त्याचं अभिषेक बरोबरचं इक्वेशन जे होतं ते बदलत चाललं होतं. लोक जे म्हणतात ना की त्याची फर्स्ट प्रायोरिटी होती, चांगला मित्र होता, नाही, गेले 3 ते 4 आठवडे ह्या गोष्टी कुठेतरी बदलल्या होत्या. कुठेतरी मला आज अश्नूर आजच्या एपिसोडमध्ये सर्वात जास्त वीक दाखवण्यात आली. चांगल्या प्रकारे रोहित शेट्टीने तिला पॉईंट आउट केलं की बाबा कशा प्रकारे अश्नूरचा गेम वीक आहे. ती गौरवची चेली वाटते किंवा अभिषेकला सेव्ह करायला पाहिजे होतं, हे मुद्दे असू द्या. कुठे ना कुठेतरी अश्नूरला एक्सपोज करण्यासाठी जे काढलेले मुद्दे मला वाटले. त्यामुळे थोडासा प्रश्न वाटतो की टॉप 5 मध्ये अश्नूर जाईल नाही जाईल, डाऊट आहे. इथे लोक कसं अगदी सोयीस्करपणे नॅरेटिव्ह सेट करतात. आता कसं आहे, अमाल शेहबाज, तानिया नीलम किंवा तानिया फरहाना हे लोक म्हणजे हे फ्रेंड आहेत. ह्यांना जर कोणी काय विचारलं तर हे म्हणतात नाही आम्ही मित्र, आम्ही आमचं एकमेकाचं ऐकत नाही. परंतु मग जी के मृदुल असू द्या, अभिषेक अश्नूर असू द्या किंवा जी के प्रणित असू द्या किंवा आता जी के अश्नूर असू द्या, हे लोक फ्रेंड नाही आहेत. हे लोक एकमेकाला इन्फ्लुएन्स करतात. हे एकमेकाचे प्यादे आहेत, चेले आहेत. पण हे बाकीचे लोक फक्त प्युअरली फ्रेंड्स आहेत. हे कसं सोयीस्करपणे दुसऱ्यांबद्दलचं नॅरेटिव्ह कसं सेट करायचं याचं एक अत्यंत चांगलं आणि उत्तम असं उदाहरण आहे. पहिला अर्धा तास अमाल विरुद्ध जी केच चाललं होतं बऱ्यापैकी आणि शेवटी रोहित बोललाच की बाबा तुमच्या दोघांचं गेले 2 दिवस काय चाललं आहे ते तुम्ही माझ्यापर्यंत आणू नका. तुमचं काय ते नेपोटिझम, ऑपॉर्च्युनिटी कुणाला कसं भेटलं ते तुम्ही तुमचं बघून घ्या. मला कुठे ना कुठेतरी वाटलं की अमालमध्ये पेशन्स लेवल ही अजिबात नाही. प्रत्येक वेळी लवकर ट्रिगर होतो. आजही त्यांनी विकेंडच्या वारमध्ये तसंच केलं. जागेवरून उठून जीकेवर भांडायला लागला आणि इथे मी जीकेला खरंच हॅट्स ऑफ करतो. कारण जीकेकडे जी पेशन्स लेवल आहे ना ती खरंच वाखणण्याजोगी आहे. एवढं सगळं अमाल चाळे करत होता परंतु जीकेची जी पेशन्स लेवल आहे ना ती हल्ली नाही जायची. हां, असे काही क्षण येऊ शकतात तुमचे, केव्हा ना केव्हा तरी एक लेवल क्रॉस होते तेव्हा तो माणूस ऑब्विसली, आणि तो तेव्हा एवढे हाय लेवलला क्रॉस झालेली असते ना की त्यासमोर कोणी उभंच राहू शकत नाही, अशी ती वेळ येते. जी की त्या दिवशी फरहानासोबत झालं होतं. फरहानाबरोबर जी की हा भडकला होता, ती तेव्हाची गोष्ट म्हणतोय मी. त्यानंतर मग रोहित अभिषेक अश्नूर यांच्या मुद्द्यावरती आला की त्यांनी जी केला विचारलं की तू यांना सांगत होता की तुम्ही दोघं जास्त एकत्र करू नका, थोडं दूर राहा. मग जी के तू मृदुलला का नाही थोडं दूर ठेवलं. कारण मृदुलचं आता एविक्शन झालं तर त्या एविक्शनबद्दल रोहितला ते बोलायचं होतं. तेव्हा कुणिकाचं पण मध्येच डिस्कशन आलं की हां मी यांना पहिल्यापासून म्हणत होते तुम्ही ग्रुप कशाला करताय, ग्रुपच घेऊन डुबलाय वगैरे वगैरे. अरे पण त्या कुणिकाला एक समजत नाही, असं जण आहे घरामध्ये घरवालों की सरकार, आणि या घरवालों की सरकारमध्ये ओट्स इम्पॉर्टंट आहेत, तुमच्याकडचा काउंट इम्पॉर्टंट आहे. जर जी के याने जर ह्या ग्रुपला बांधून ठेवलं नसतं, जी के प्रणित या लोकांनी, तर जेवढे टिकले तेही टिकले नसते. कुठे कुठेतरी मला वाटतं, तुम्ही मला सांगा, अमाल, शेहबाज, त्यानंतर फरहाना हे लोक किती वेळा नॉमिनेशनमध्ये आले. इवन तानियासुद्धा किती वेळा नॉमिनेशनमध्ये नाही आले, खूप कमी आले. अगदीच मोजून 4च्या वरती तर नाहीच. पण तेच अपोजिशनमध्ये आपण बघितलं तर हे लोक 7-8, प्रणित तर आता 9व्यांदा आला आहे ह्या काउंटमध्ये नॉमिनेशनमध्ये आले. म्हणजे फरक बघा, डबलचा फरक आहे. आणि हा कुठे ना कुठेतरी फरक का आहे, ग्रुपमुळं आहे. आम्हाला या लोकांनी ग्रुप बनवून ठेवला आणि कुठेतरी त्याचा फायदा हा नॉमिनेशन्समध्ये घेतला. आणि बिग बॉसने कुठे ना कुठेतरी कुणिकाला घरामध्ये त्यांना ठेवलेलं आहे. त्यामुळे कुणिकाचं नाव मी याच्यामध्ये घेणार नाही. कुणिका कुठे ना कुठेतरी मला वाटतं की MG घेऊन आलेली आहे, त्यामुळे त्यांना एवढ्या वेळा वाचवण्यात आलं. 3 एविक्शनमध्ये नो एविक्शन होतं, तर मग त्यामुळे मी कुणिकाचं नाव घेतलं नाही. आणि त्या टाइमला काही बिग बॉसने वाचवलं आहे, त्यामुळे तिला कशाला त्या ग्रुपचं त्यांना व्हॅल्यू असेल. त्यानंतर जर आपण बघितलं तर रोहितने प्रणित आणि अश्नूरला ऑल दी बेस्ट म्हटलं, ते एक छान वाटलं. आणि प्लस प्रणितला प्रेजसुद्धा केलं की प्रणित चांगलं करतोयस. तर याच्यामध्ये मला एक चांगलं काय वाटलं
सीझनच्या शेवटी का होईना त्याला आत्ता हे जे म्हटलं गेलं आहे त्याच्यातून त्याला एक प्रोत्साहन मिळेल आणि तो अजून चांगला खेळेल गेममध्ये आणि त्याला एक मोटिवेटेड वाटेल. कारण आत्तापर्यंत सलमान खानने ही गोष्ट केलीच नाही. जेव्हा बॅश करायचं तेव्हा 1-2 वेळा बॅश केले, बाकी त्याने बॅश करण्यासारखं असं काही केलंच नाही. परंतु त्याला प्रेझही कधी केलं गेलं नाही आहे. प्रणित मोरेला कधी प्रेझही केलं गेलं नाही. क्वेश्चन्स विचारायचं काम केलेलं आहे. तर आज रोहित सरांनी जे केलं ते मला अगदी योग्य वाटलं, चांगलं वाटलं. प्लस काही गोष्टी त्याला सांगण्यात सुद्धा आल्यानंतर की बद्दल वगैरे जे सांगण्यात आलं ते जरा चांगलंच केलं. कारण कुठे ना कुठेतरी तो त्या दृष्टीने सावध राहील आणि स्वतःच्या मनाच्या गोष्टी करत स्वतःचं डोकं चालवून त्या गोष्टी करेल आणि ते कुठे ना कुठेतरी टॉप 5 टॉप 3 मध्ये त्याला नेण्यासाठी अगदी योग्य असेल. त्यानंतर रोहितने म्हटलं की लोक असंही म्हणतात की एंटेबलमध्ये बायस आहेत अमलच्या बाबतीत. लोक म्हणतात नाही असं वाटतंय, दिसतेत ते लोक म्हणणार ना. लोक थोडी मनाचे गेम चालवणार आहेत रोहित शेट्टी साहेब. कारण कसं आहे बाहेर दिसतंयच तसं. अमल झाला, शेहबाज झाला, ह्यांना सरळ वाचवून घरामध्ये ठेवलं जातं आहे. त्यांना सरळ कॅप्टन्सी बहाल केली जाते. त्यांना सरळ नॉमिनेशन्समधून वाचवले जातात. विशेष अधिकार त्यांनाच दिले जातात. मग प्रणित आणि जिकीने ते डिस्कशन केलं तर चुकलं का त्यांचं? त्यांना जे दिसलं, त्यांना जे फील झालं, वाटलं ते बोलले. कसं आहे कुठेतरी थोडंफार आग लागली असल्याचे धूर कुठे निघत नाही हे तुम्ही समजून घ्या. तर पण एक तुम्ही ऑब्झर्व केलं असेल की आज सलमान खाननी जसं लास्ट टाईम जसं सलमान खाननी स्वतःचं एक्सप्लेनेशन दिलं होतं की मी बायस नाही कुणाच्या बाबतीत, मी अमललाही ओरडलो आहे, मी ह्याला ओरडलो आहे, असं सगळं जे सलमान खानला स्वतःहून सांगावं लागलं होतं फर्स्ट टाईम स्टेजवरती, ते आज बिग बॉसला करावं लागलं की कुठे ना कुठेतरी बिग बॉसनी हे आज म्हणून दाखवलं आहे हे पॉईंट काढून की मी बायस नाही आहे कुणाच्या बाबतीत. आणि हे थँक्स टू अमाल मलिक आणि शेहबाज त्यांनी बिग बॉसचे डोळे उघडलेत. मला वाटतं कुठे ना कुठेतरी बिग बॉसचं काहीतरी वेगळं प्लॅनिंग होतं अमालच्या बाबतीत, पण आता ते चेंज नक्की होईल किंवा ऑलरेडी झालेलं असेल. रोहित सरनी शेहबाजला विचारलं ऐसा क्या हुआ था आपके साथ कि आपको बीबी बायस लगा? मृदुल की फॅन बेस ज़्यादा है या आपकी फॅन बेस ज़्यादा है? कुणाला बाहेर काढल्यानंतर सर्वात जास्त चुकीचं दिसेल बिग बॉस? आणि हा प्रश्न अगदी बरोबर होता. कारण शेहबाज तुझ्याबरोबर चिटिंग करून बिग बॉस चुकीचा दिसेल की ते मृदुलला बाहेर काढल्यानंतर बिग बॉस चुकीचा दिसेल? मग बिग बॉसला जर बायस व्हायचं असतं तर आम्ही मृदुलला बाहेर काढलं नसतं असं त्यांना म्हणायचं होतं. पण असं काही नाही आहे. मृदुलला हे प्लॅनिंग करूनच बाहेर काढलेलं गेलेलं आहे हे तर कन्फर्म आहे. एवढंच जर म्हणताय तर मग तुम्ही पब्लिक वोटिंगनीच त्याला बाहेर काढायचं होतं. हे विकतच्या 50 लोकांच्या वोटिंगनी बाहेर तुम्ही काढून आम्हाला सांगू नका की तुम्ही बायस नाही आहात. तुम्ही बायस आहात. बाकी रोहित सरने हेही म्हटलं की तुम्ही लोकांनी कॅप्टन चेंज केला तर घरामध्ये काय इक्वेशन्स बदलले? तुमचं रेशन, तुमचं नॉमिनेशन काही बदललं का? कॅप्टन चेंज करायची गरज काय होती? हा प्रश्न मलाही पडला होता. पण नंतर मनात आलं की नाही, शेवटी त्यांना त्यांचा माणूस कॅप्टन्सीसाठी पाहिजे होता. कारण विकेंडच्या वारला पुढच्या त्याला काहीतरी विशेष अधिकार मिळतील आणि कोणतरी सेव्ह तर होईल घरातून जाण्यासाठी. त्यानंतर रोहित सरनी फरहानाला पण प्रेज केलं. तू कोणत्या ग्रुपमध्ये नाही आहेस, त्यानंतर चांगली खेळतेस, फक्त लँग्वेजकडे ध्यान दे. मी फक्त एवढंच बोलेन की रोहित सर हिने अख्खा सीझन घाण केले. आता तिने लँग्वेजकडे ध्यान दिलं पुढचे 2 आठवडे तर मागे जी काही घाण केली त्याच्यावरती झाकण टाकलं जाईल. ॲज अ विनर म्हणून हिला बघू शकतील लोक. एवढी जी 14 आठवडे घाण केली तिने, 13 आठवडे आणि 2 आठवडे फक्त जर ती चांगली राहिली तर, पण त्यावरती पण ती घाणच करणार आहे. याच्याबद्दल आपण शेवटला बोलू. तिने शेवटला घाण ऑलरेडी केलेली आहे त्याच्याबद्दल बोलूया आपण. पण थोडंफार मला कुठेतरी वाटतंय ज्या हिशोबाने फरहानला आज गाईड केलं गेलं आहे, फरहानला काही गोष्टी सांगितल्या गेल्यात, आता ती त्याला किती फॉलो करते त्याच्यावरती, किती स्वतःचा गेम बदलते इम्पॉर्टंट आहे. पण कुठे ना कुठेतरी फरहान ही टॉप 3च्या हिशोबाने सध्या तरी कॅल्क्युलेशनमध्ये आहे असं मला वाटते. परंतु आता ही फरहानावरती डिपेंड आहे ती स्वतःला कसं आता ह्याच्या पुढे प्रेझेंट करते. त्यानंतर रोहित सरनी म्हटलं की तुम्ही लोकांनी तेव्हा का नाही प्रश्न विचारला जेव्हा जिके हा कॅप्टन्सी टास्क करून कन्फेशन रूममध्ये बाहेर आला तेव्हा लगेच तुम्ही का नाही विचारलं? तर हा दोघला आम्हाला म्हणतोय. मला पर्सनली त्याच्या कॅप्टन्सीबद्दल काहीच प्रॉब्लेम नव्हता. अमल म्हणतोय काहीच प्रॉब्लेम नव्हता. आणि ज्या अमलने बिग बॉसला बायस म्हणून रट्टा लावला होता तर रोहित लगेच म्हणलं की हां आपको तो बिग बॉस गलत लग रहा था ना. तो एक डायलॉग बरोबर होता. त्यानंतर रोहितने हेही काढलं की शेहबाज जे म्हटलं होतं आप लोग गौरव को विनर बना दो हमें निकाल दो. तर त्यावरती रोहितने डायलॉगही मारला की मग मेहनत क्यों कर रहे हो, आ वैसे ही बाहेर आ सकते हो. त्यानंतर मग शेहबाजचं मला खूप हसू येतं आहे. कारण काय आहे ना, आम्हाला म्हटलं होतं शेर जैसी कॅप्टन्सी करना, किसी को डरना मत, एकदम इम्पॅक्ट आना चाहिए कॅप्टन्सी का. आणि तेव्हापासून शेहबाज आहे ना पाया पडतो सगळीकडे. काय करायला काय लागतं त्याला, फरहानाची आई बनायला लागतंय, डोक्यावर पदर घ्यावा लागतोय आणि बिका मागताना दिसतोय सगळीकडे. अक्षरशः म्हणजे ते शेरच्या ऐवजी आहे ना त्याचा बकरी झाल्या बकरी. आणि दुसरी गोष्ट म्हणजे
आज अवकात काढली बिग बॉसनी, अवकात काढली, अवकात दाखवली, लायकी दाखवली. शहबाजने रोहितला म्हटलं की हा मैंने अपने अवकात के आगे बोल दिया. GK बद्दलचं झालं डिस्कशन आणि बिग बॉसला बायस म्हटलं गेलं. कुठे ना कुठेतरी शहबाज आणि अमाल यांनी स्वतःच्या पायावरती हुंडा मारून घेतला आहे असं मला वाटतंय. तुम्हाला काय वाटतंय कमेंटमध्ये नक्की सांगा. त्यानंतर रोहितने शहबाजला विचारलं की मृदुल या शोमध्ये कसा आला होता. शहबाजने म्हटलं की मृदुल आणि माझ्यामध्ये कॉम्पिटिशन झालं वोटिंगचं, त्याच्यामध्ये मृदुल जिंकला आणि तो या शोमध्ये एंटर झाला. मग रोहितने विचारलं मग जर तसं होतं तर तू या शोमध्ये काय करतोयस, मग या बाबतीत बिग बॉस बायस नाही आहे का. प्रश्न अगदी बरोबर होता. मग रोहित कुनिकावरती आला, कारण कुनिकाने जे मालतीबद्दल एक स्टेटमेंट केलं होतं, तुम्ही कशाही पद्धतीने स्टेटमेंट करू द्या, क्लिअर असू द्या अनक्लिअर असू द्या, पण तुम्ही जेव्हा ते शब्द घरामध्ये काढताय तेव्हा कुठे ना कुठेतरी तुम्ही एक हिंट देताय लोकांना किंवा लोकांना त्याच्याबद्दल विचार करण्यासाठी प्रोत्साहित करताय. तर ते अगदीच चुकीचं होतं आणि ते बोलणं गरजेचं होतं. पण कुनिका आधी नाही म्हणत होती, पण नंतर तिने ॲक्सेप्ट केलं. आम्ही ते म्हटलं, परंतु डायरेक्टली पॉईंट आउट करून नाही म्हटलं. मी असं म्हटलं की मला असं वाटतंय, पण कसं का असं ना तुम्ही एक किडा तर सोडला ना लोकांच्या डोक्यामध्ये, ते महत्त्वाचं आहे. मग शेवटला फरहाना मालतीचं भांडण, कारण फरहानाला आजच सांगितलं गेलेलं आहे रोहित भाऊंकडून की तू जरा काळजी घे, पण मला नाही वाटत फरहाना काळजी घेईल. तुम्हाला सांगू का, समोरच्या टीमने फक्त प्लॅन करून जर फरहानाला ट्रिगर केलं ना, या ट्रॅपमध्ये फसवलं ना, तिचं तोंड काही शांत बसत नसतं. कारण तिचं नेचर आहे, ती वाढलीच तशी आणि तिचं तोंड काही शांत बसू शकत नाही. तिचे शब्दच ते, ती जेव्हा तोंड उघडणार ना, तिची ती डिक्शनरी ती सेव आहे तिची भांडतानाची, त्यामुळे ती शांत नाही बसू शकत. फक्त तिला ट्रिगर होणं गरजेचं असेल. यावरती मी एक म्हणेन की मालती ह्या इव्हिक्शनमध्ये गेली नाही पाहिजे. मालती अजून एक 2 आठवडे टिकली पाहिजे. म्हणजे मी नाही म्हणत टॉप 5 मध्ये जायला पाहिजे, पण त्याच्या 1 आठवड्यापर्यंत अजून 1-2 आठवडे मालती टिकली पाहिजे. त्याच्याने काय होईल माहिती का, फरहानाला सर्वात जास्त ट्रिगर आणि सर्वात जास्त जर काउंटर करू शकतो ना, तर ती मालती आहे, जी चांगल्या प्रकारे येऊ शकते. कारण लेडीजला जास्त चांगली भिडणार. लेडीज समोर जर जेंट्स आला, म्हणजे प्रणीतसारखा आला वगैरे, तर ते तेवढं चांगलं वाटत नाही भांडताना. एक वेळ अशी येते की तो प्रणीतसारखा किंवा गौरवसारखा आपल्याला वाटू शकतो की हा उद्धट होतोय, पण मला नाही वाटत फरहानासमोर होईल. पण तरीही मला मालती जास्त योग्य वाटते फरहानाची जिरवायला, कारण ती तिला जशाच तसं उत्तर जी देते ना, एकदम कडक 1 लाईनर मारते ती पण. त्यानंतर मग तानिया जेव्हा मालतीला सॉरी म्हणायला गेली तेव्हा मालती म्हटली तू कशाला मला सॉरी बोलतोस, तू काय बोललेली आहेस का, तू नको सॉरी बोलू. तेव्हा अश्नूरने एक डायलॉग भारी मारला की अरे ते लास्ट टाईमचं तिला आठवत असेल, त्यामुळे सॉरी बोलायला आली असेल. कारण तिने अश्नूरला बॉडी शेमिंग केलं होतं आणि सॉरी म्हटली नव्हती, त्यावरून सलमान खानने तिला विकेंडच्या वारमध्ये झापलं होतं तानियाला. बाकी पूर्ण एपिसोडमध्ये या विकेंडच्या वारनुसार मला जे वाटतंय त्यानुसार जर बघितलं तर टॉपचे कंटेस्टंट जे आहेत ना, यात कुठलेही असं मी काही फर्स्ट सेकंड थर्ड नंबरनुसार सांगत नाही आहे. टॉप 3 म्हणजे ओव्हरऑल टॉप 3 सांगतो. मला असं वाटतं कुठे ना कुठेतरी गौरव, प्रणीत आणि फरहाना यांचं टॉप 3 मध्ये कॉम्पिटिशन असेल. पण फरहाना पण केव्हा जर आज दिलेले जे गायडन्स आहे, जे तिला आज टिप्स दिल्या गेल्या आहेत त्या तिने फॉलो केल्या, तर तिने पुढचे 2 आठवडे जर घाण केली तर फरहानाचंही टॉप 3चं ओव्हरऑल चान्सेस कमीच होऊन जातील. तुम्हाला कोण वाटतंय टॉप 5 मध्ये, टॉप 3 मध्ये तुम्ही कोणाला पाहताय, असं वोट करताय, कोणाला करताय कमेंटमध्ये नक्की सांगा. शुक्रवारपर्यंत वोटिंग लाईन चालू आहेत, शुक्रवारी सकाळी 10 वाजेपर्यंत. तर तेव्हापर्यंत रोज तुम्हाला एका मोबाईल नंबरनी 99 वोट्स करायचे. रोज वोटिंग करा, जेवढे नंबर्स असेल तेवढ्यावरून वोटिंग करा आणि तुमच्या आवडत्या कंटेस्टंटला सपोर्ट करा. लास्ट वीकमध्ये फरहाना वोटिंगमध्ये टॉपलाच होती, गौरव फरहाना हे दोघं. तर फरहानाला कमी समजू नका, तिला वोटिंग चांगलं येतं आहे. बसीर अलीचा वगैरे सगळा सपोर्ट तिला मिळालेला आहे. आणि बॉटममध्ये अमाल आणि कुनिका सध्या तरी आहेत, पण कुठे ना कुठेतरी काय परत बिग बॉस गेम करणार माहीत नाही. पण आपल्याला बॉटमकडे लक्ष द्यायची अगदीच गरज नाही आहे. कोणी बाहेर जाऊ, आपला जो आवडता कंटेस्टंट आहे तो टॉपला आला पाहिजे, हे इम्पॉर्टंट आहे. तर वोटिंग नक्की करा. बाकी कमेंट करून नक्की सांगा तुमचं जे काय मत असेल. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.